काय तर आज संपादकीय लिहिण्यात आलं की कडू महाराजांची समाधी. मात्र बच्चूकडूंचं म्हणणं जेव्हा उद्धव ठाकरे राष्ट्रवादी एकत्र विलीन करत होतं तेव्हा कोण काय बोलत काय म्हटले ते म्हणणं की जेव्हा राष्ट्रवादी असेल तेव्हा एकत्र महाविकास आघाडी विलीन कधी कोणाचं तेव्हा कोण काय बोलत नाही, पण आम्ही कुठे म्हणतो की त्यांच्या विलिनीकरणासंदर्भात आम्ही एक सत्यस्थिती मांडली आहे. आणि राष्ट्रवादीचं कोणते विलिनीकरण झालं नाही, महाविकास आघाडीचं झालं नाही. बहुतेक ते आता दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे त्यांची भूमिका बदलली असेल, पण हा विषय का आजच्या चर्चेचा नाही आहे. सर, अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांच्या बहीण प्रतिभा चाकण यांना ईडीचा समन्स पाठवण्यात आलेला आहे. कोणाला याच्यावरती मी काय बोलू? काय वेगळे प्रश्न असेल सांगा. ज्या प्रकारे गोंधळ झाला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे मध्ये मिसिंग लिंक, या मिसिंग लिंकच्या दरम्यान जी काही ट्रॅफिक जाम झाली त्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांनी काल सुप्रिया सुळेंची माफी मागितली. बघा, सुप्रिया सुळेंची माफी मागितली त्या खासदार आहेत. हजारो लोक रस्त्यावरती अडकले होते. ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा दोष आहे का? नाही. ह्याच्यामध्ये नियोजनाचा अभाव आणि आपल्याकडे अजूनही जे व्ही आय पींसाठी सगळं काही करायचं, व्ही आय पींच्या सोयीसाठी सगळे आखणी करायची, ही जी प्रशासनाची मानसिकता आहे त्याच्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं नाही ना की तिथे बैल कापा, एक बैल कापला ना किंवा रस्ता अडवा. हे का मुख्यमंत्र्यांची सूचना नसतात. हे प्रशासन काही गोष्टी परस्पर करतं. अशा प्रकारचे उद्घाटन सोहळे हे सोप्या पद्धतीनं करणं गरजेचं असतं जेव्हा लोकांना त्रास होणार नाही. हे मुहूर्त का मुख्यमंत्र्यांनी किंवा उपमुख्यमंत्र्यांनी किंवा अन्य कोणी काढले नाही आहेत. त्याच्या ह्याला जबाबदार मुख्यमंत्र्यांचं प्रशासन आहे. मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली म्हणजे असं वारंवार होत आहे. मुख्यमंत्र्यांचं लक्ष नसल्यामुळे होत आहे. कशा करता एवढा शो करायची गरज होती? आहे ना, केलंत ना तुम्ही केलंत ना, तुम्ही करून दाखवलंत ना. लोकांना कळलं तुम्ही केलंय. हे तुम्ही केलंय, हे लोकांना कळलंय. बाबा तुम्हीच केलंय आणि हे तुम्हीच करू शकता जगात सगळ्या गोष्टी. आम्हाला नाही जमलं काय? हा महाराष्ट्र जो घडलेला आहे हा तुम्हीच घडवलाय तुमच्या जन्माच्या आधीपासून. हे सगळं जे आहे, जायकवाडी असेल, हे मुंबईतले त्या काळातले 56 पूल असतील, हा झोपडपट्टी पुनर्वसन योजना बाळासाहेबांनी केली ती, किंवा अन्य रस्ते, मुंबई एक्सप्रेस हायवे, हां फ्रीवे, हे सगळं जे तुम्हाला दिसत आहे सगळं हे तुम्हीच केलं आहे. कालच्या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे असं म्हणाले की उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना या काम थांबलं होतं. ते म्हणत होते वर्क फ्रॉम होम, स्टे होम, आणि आमचं सरकार आलं त्याच्यानंतर. एकनाथ शिंदे काय बोलतात त्याच्यावरही जाऊ नका. उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये त्यांच्यासमोर सगळ्यात मोठं आव्हान होतं महाराष्ट्राचं आरोग्य आणि महाराष्ट्रातील जनतेचे जीव वाचवणं. एकनाथ शिंदेचे सुद्धा जीव वाचले कोविड काळात, ते सुद्धा उद्धव ठाकरेंमुळेच. सगळ्यात मोठं आव्हान होतं माणसांचे प्राण वाचवणं त्या काळामध्ये. असं आव्हान कोणत्या मुख्यमंत्र्यासमोर नव्हतं. बरोबर आहे. हे आव्हान मोठं होतं की झाडं तोडणं, हां रस्ते बांधणं, हे केव्हाही होऊ शकतं. पण लाखो मराठी जनतेचे प्राण वाचवणं हे सगळ्यात मोठं आव्हान उद्धव ठाकरेंसमोर होतं. एकदा एकनाथ शिंदेंनी अयोध्येला जाताना गंगा नदीची पाहणी करावी आणि आसपासच्या लोकांशी बोलावं. तिथे किती हजारो प्रेतं कोविड काळात कशी फेकण्यात आली होती. महाराष्ट्रावरती ही वेळ उद्धव ठाकरे साहेबांनी येऊ दिली नाही. याबद्दल उपमुख्यमंत्र्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. खरं म्हणजे राजकीय मतभेद असले तरी मिसिंग लिंक, हा लिंक, तो लिंक, सगळं ठीक आहे. हां, पण हे किती मोठं काम त्यांनी केलं आणि ते काम घरूनच बसून करायचं होतं. लोकांना घराबाहेर पडून न देणं हे मोठं आव्हान होतं त्या काळामध्ये जगभरात. आणि महाराष्ट्रानं ते आव्हान पेललं. जर मुख्यमंत्रीच बाहेर पडले असते तर जनता बाहेर पडली असते आणि माणसांचे बळी गेले असते. यांना कळतं का? नाही कळत त्यांना हे, म्हणून ते असं बोलतात. काल
गॅसचे भाव वाढलेले आहेत. पुन्हा एकदा निवडणूक संपताच गॅसचे भाव वाढले. येणाऱ्या काळात आणखी भाव वाढण्याची शक्यता आहे. नक्कीच. वस्तूवरती. नक्कीच प्रवास महागणार आहे. प्रवास महागतो आहे. हवाई प्रवास महागणार, बोटीचा प्रवास महागणार, रस्त्यावरचा प्रवास महागणार. जिथे जिथे पेट्रोल, डिझेल आणि इंधनाची गरज आहे ते सर्व महागणार आहे. मोदी जे म्हणतात सब कुछ ठीक आहे, ते सब कुछ ठीक नाही. ते फक्त सब कुछ ठीक पश्चिम बंगालच्या निवडणुकांचं मतदान होईपर्यंत सब कुछ ठीक असतं. आता यापुढे नाही. जे काही अंदाज सर, मांडले जातात पश्चिम बंगालचे या सगळ्या संदर्भात काय वाटतं तुम्हाला? काय ममता बॅनर्जी ह्या 180 ते 185 विधानसभा जिंकून बहुमतानं पुन्हा सत्तेत येते. पण अमित शहाना आत्मविश्वास आहे. अमित शहाना आत्मविश्वास कोणताही असू शकतो. आत्मविश्वासाला काय कुठलं कुलूप लावलेलं नाही ना. फसफसणारा आत्मविश्वास आहे. माणसानं खोटेपणाचा कळस गाठला की माणसाचा आत्मविश्वास वाढतो. त्यांच्या आत्मविश्वासाला झालं काय? पण ज्याने ममता किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी ज्या प्रकारचं कार्य केलेलं आहे, काम केलेलं आहे, मला असं वाटतं, मी जी माहिती घेतो की ममता बॅनर्जी यांचा विजय व्हायला हरकत नाही. काही ठिकाणी सर, फेरमतदान एकीकडे आपण केलं बघतोय, आहे. MSRDCचं एक वेगळं कोइन्सिडन्स पाहायला मिळतंय. तुम्ही त्याच्याबद्दल काल एक्सपोज देखील केली आहे की खासगी जमिनी घ्यायच्या, त्याला ग्रीन करायचं आणि पुन्हा एकदा त्यांनाच द्यायच्या. हे काही कोइन्सिडन्स नाही, त्याबद्दल तुम्ही असं बोला. आहे की रिक्लेमेशन केलं वांद्रा खाडीत, सिलिंगजवळ 56 एकर जमिनीवर जी हरितकरणासाठी जमीन ठेवली होती. तो ग्रीन झोन होता. तो गौतम अडाणींना देऊन टाकला. बरोबर आहे. आणि आता ग्रीन झोनसाठी इतर जमिनींचं ॲक्विजिशन करतायत. हा काय प्रकार आहे? असं मी विचारलं, हा काय प्रकार आहे? कोणाचे पैसे तुम्ही उडवताय? जी जमीन होती आमची ती तुम्ही गौतम अडाणीला दिली आणि मग आता तुम्हाला नियमानुसार जो ग्रीन झोन तिथे करायचा आहे त्यासाठी तुम्ही इतर जमीन अक्वायर करताय. हा नालायकपणा आहे. सर, एकंदर बोलिये. काल पाहिलं गेलं की काल जे महाराष्ट्र दिन होता, ज्या हुतात्मा चौकावर सगळे जाऊन तिकडे अभिवादन करतात, तिकडे सजवलं देखील जास्त गेलं होतं. याबद्दलचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उपस्थित केला. कशा गोष्टीकडे बघतात? काल मी काय वेगळं सांगत होतो? आपण जाऊन अवस्था बघा कसे तडे गेले आहेत. हुतात्मा स्मारकाला तडे गेलेले आहेत. आपण जाऊन पहा, हे मी काल सांगितलेलं आहे. महाराष्ट्र दिनाविषयी आस्था असायला पाहिजे ना. तुम्ही त्या मिसिंग लिंकला गेलात, हो, काय सी लिंक, मिसिंग लिंक हे सगळं ठीक आहे. पण ज्या 106 हुतात्म्यांनी हा महाराष्ट्र निर्माण केला त्यांचं स्मरण करण्याचा कालचा दिवस होता. त्यांच्या स्मारकाला शासनातर्फे, महापालिकेतर्फे सजावट करणं गरजेचं होतं. संपूर्ण परिसर तो केला का? आणि जे त्यांच्या पक्षामध्ये स्वतःला स्वयंघोषित शिवसेना म्हणून जे बसलेले आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे विचार वगैरे घेऊन असं म्हणतात भंपक लोक, त्यांना तरी असं वाटलं का की आपण केलं पाहिजे? आम्ही शिवसेना आहोत म्हणताय ना अमित शहाच्या कृपेने. मग त्यांनी का नाही केलं ते? आम्ही रात्री 12 वाजता गेलो, आम्ही फुलांची सजावट केली, आमच्या शिवसैनिकांनी केली. सर, सदावर्ती यांनी महंगा हो चुका हाँ। है, इलेक्शन खत्म हो गया, एलपीजी महंगा हो चुका है, तो हमें क्या कहना है? अब सब कुछ महंगा हो जाएगा. जब तक वोटिंग नहीं होता है तब तक सब कुछ ठीक रहता है मोदी के काल में. अब वोटिंग खत्म हो गया है, अब एलपीजी महंगा हो गया, अब पूरा ट्रैवलिंग महंगा हो जाएगा, यातायात महंगे हो जाएंगी, हवाई जहाज़ की टिकट महंगे हो जाएंगे, सब कुछ महंगा हो जाएगा. और मोदी बोलेंगे ये तो अब अंतर्राष्ट्रीय व्यवस्था है और स्थिति है. कल तो नहीं कुछ नहीं, सब कुछ ठीक है हमारे यहाँ, पूरा भंडार पड़ा है ईंधन का. कहाँ है? कौन पूछते आपको? सर, एसटी सर, बैंक के पश्चिम सदावर्तीने बंगाल 200 में कोटी 15 रुपयाचा पोलिंग स्टेशंस पर जो है रीपोलिंग होने वाली है, ईवीएम की गड़बड़ी को लेकर क्या? ईवीएम की गड़बड़ी देश में हर जगह हो रही थी. महाराष्ट्र में हो गई, आसाम में हो गई, लेकिन पश्चिम बंगाल में तृणमूल कांग्रेस के कार्यकर्ता जागरूक है, इसलिए रीपोलिंग हो रहा है. जिस तरह से ममता बनर्जी और उनकी पार्टी चुनाव आयोग के भ्रष्ट कारोबार के साथ संघर्ष कर रही है, तो उनको रीपोलिंग करनी पड़ी. चलो, तो मीटिंग लिंक सर, तो मीटिंग लिंक मिसिंग लिंक को लेकर जिस तरीके से कल आम दिल्ली में नागरिकों को ट्रैफिक दिक्कतों जाम का हुआ सामना था। करना सांसद पड़ा। सुप्रिया ताई भी जो है उस ट्रैफिक में फंस गई। देखिए, एक सांसद फंस गई थी, ये ठीक है, लेकिन हजारों लाखों लोग
वहाँ फंस गए थे 5-5, 6-6 घंटा, 7-7 घंटा। ये जो शो ऑफ कर रहे हैं हमारे सरकार के लोग, हाँ, उसकी वजह से हो गया। मैं सीएम को दोष नहीं दूंगा, लेकिन उनका प्रशासन जो चमचेगिरी में बिजी है पूरी तरह से, ये चमचेगिरी है कि आप करो ना, सादगी से करो ऐसे प्रोग्राम। लोगों को मालूम है आपने किया है, हमने कहा क्या हमने किया है, आपने किया है भाई सब कुछ। देश के स्वतंत्रता संग्राम में आप नहीं थे, फिर भी आपकी वजह से देश को स्वतंत्रता मिल गई है। महाराष्ट्र के किसी लड़ाई में आप नहीं थे, फिर भी हम कहेंगे बाबा आप थे, हैं, आपके लोग मारे गए, हमारे लोग नहीं मारे गए। 106 आपके लोग थे, जनसंघ वाले। अरे ये नौटंकी बंद करो। आप कहीं नहीं थे देश के और महाराष्ट्र के संग्राम में, फिर भी आप श्रेय लीजिए, लेकिन लोगों को इतनी यातनाएं मत दीजिए, इतना मैं कहूँगा। ग्रीन जोन के बारे में आपने कहा था, तो ग्रीन जोन के बारे में कहा था, हाईकोर्ट ने रोड पर नमाज पढ़ने की पीएलए को ग्रीन जोन खारिज पे कर आपने दिया कहा है। था कि क्या अदालत को कहना दिया जाए, चाहेंगे? क्या ठीक मामला है, हाँ। ग्रीन जोन पे आपने कहा था कि अदालत को दिया जाए, क्या मामला है? देखिए, जो सीलिंग है वहाँ की 56 एकड़ ज़मीन जो है, जो ग्रीन जोन के लिए रिजर्व की थी, वो गौतम अडानी को दे दी। और अब ग्रीन जोन तो करना चाहिए नियमों के अनुसार, तो लोगों की ज़मीन एक्वायर करने का काम चल रहा है। जो हमारी ज़मीन थी वो गौतम अडानी जी को दे दी। ये कौन सा व्यवहार है? और अब 56 एकड़ ज़मीन लोगों के आसपास के लोगों से पकड़कर अब वह ग्रीन जोन बनाए। जो हमारी ज़मीन थी सरकार की, वो अडानी को दी। क्या चल रहा है? सर सेंट्रल